समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांची भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। वन विभागाच्या भोंगळ कारभाराविषयी बऱ्याच वर्षापासून तक्रारी केल्या आहेत व या बाबतीत पुरावे सुद्धा सादर केले आहेत, परंतु आजपर्यंत कोणत्याही वन विभागाच्या भ्रष्ट अधिकारी घाटबोरी वन परिक्षेत्र तसेच मोताळा वन परिक्षेत्र नेहा मुरकुटे मोबाईल स्कॉट रेंजर वानखडे फिरते पथक व वनरक्षक हबीब खान पठाण संग्रामपूर तालुक्यातील सावडी रेती प्रकरणातील सूत्रधार या सर्व प्रकरणांची उपवन संरक्षण सरोज गवस बुलढाणाकडे वारंवार तक्रार दिली असताना आजपर्यंत गवस मॅडम यांनी या प्रकरणी कुठल्याही प्रकारच्या तक्रारीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येते। वरिष्ठ गवस मॅडम यांचा या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या डोक्यावर हात असल्याची माहिती आहे। तसेच याबाबत परिसरात भरपूर अशा चर्चा होताना दिसत आहेत। सदर प्रकरणाची 8 दिवसात जर व्यवस्थित वस्तुनिष्ठ चौकशी झाली नाही तर समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सभा अध्यक्षा वर्षाताई ताथरकर यांनी उपवन संरक्षण कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे। समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी साहेब पूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद। आम्ही बरेच 4 वर्षापासून बरेच तक्रार केलेली आहे, पुराव्यानुसार तक्रार केलेली आहे, पण काही चौकशी अधिकारी भ्रष्ट त्याने एकमेकाला वाचवायसाठी पत्रव्यवहार केलेले फक्त डिव्हिजन मध्ये डीओपी अक्षय गजविले भी दिशाभूल केले आणि मॅडमले पण दिशाभूल केलेली आहे। परंतु आम्ही असा समजून 1 वर्षापासून आशा ठेवून सर्व माझे पदाधिकारी आणि कार्यकर्ता की बा एक महिला आपल्या बुलढाणा जिल्ह्याला आलेली आहे, तिचा सन्मान व्हायला पाहिजे आणि जे महिलाच्या हाताखाले भ्रष्ट अधिकारी काही फक्त पैशासाठी वन जंगल इकेचं काम करून राहिले त्याचे पुरावे पण मॅडमकडे मी दिलेले आहे, तरी पण कारवाई होत नाही। तो असा कुठेतरी प्रश्नचिन्ह वाटते की मॅडम याच्यासोबत संगनमत तर नाही करत ना। याच्यासाठी मॅडम ना आता हे आम्ही तिचे भाऊ आहे या आशानं खूप थकलो आशा करता करता, पण मॅडमने हे कारवाई तत्काळ करायला पाहिजे। आणि जे हे दिशाभूल करणारे अधिकारी आहे एसीएफ साहेबाकडे चौकशी जाते ते दिशाभूल करते, त्याच्यानंतर मोबाईल स्कॉट पडवळ साहेबाचे कागद काही जायला आहे ते दिशाभूल करणारे आहे, तसेच मोबाईल स्कॉट पाटील साहेबाकडे जे चौकशी आहे रेती असताना तरी पिवार फाळला नाही आदलक बी, त्याच्यानंतर घाटबोरीचं एवढं मोठं प्रकरण आहे। 4 वर्षापासून मी सर्व एक एक ठिकाणी नेऊन अधिकाऱ्याला दाखवून राहिलो, आंधळे आणि फुटके झालेले आहे, फक्त आरामाच्या खायच्या मागे लागलेले आहे। माझ्यावर हल्ला झाला आता सध्या चौकशी दरम्यान काळे साहेब जळगावचे व तसेच आमचे काही पदाधिकारी आणि काही पत्रकार लोक सर्व आम्ही ते लोकांना हातपाय जोडून तडून निघून आले। शेवटी मी पोलीस स्टेशन जळगावला फोन लावला आणि माझे स्वतःचे जीव वाचून कसा तरी मी ते पोलीस सोबत निघून चालला गेलो, पण हे भ्रष्ट अधिकारी काहीच लक्ष देत नाही, वर राहत नाही व आमच्या बोलल्यावर फोन कधी येते तो ते समोरच्या माणसाला सांगून देतात। शेवटी आम्ही तो डीओपी कार्यालयाला एकदा ताला लावायची कोशिश केली, पण आता कारवाई नाही झाली। तो आता जे गांधीजीचा झाला आता दंड बसता बसता संविधान थकलो आम्ही। आता आम्हाला सारखा जे काही केलेलं भगतसिंगनं देशासाठी तसंच आम्हाला हे वन विभागाचे काही भ्रष्ट कर्मचारीसाठी भगतसिंगचं रूप दाखल करावं लागेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सारखा आम्हाला आता रूप घेणं पडेल।